सज्जन हो, जय भारत। आज 30 एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती। ही जयंती संपूर्ण भारतभर ग्राम जयंती म्हणून साजरी करण्यात येते। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जी ग्रामगीता रचली, त्या ग्रामगीतेचा मुख्य उद्देश आहे सर्व ग्रामासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्रादी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा, कष्ट करुणी महाल बांधसी, परी झोपडी ही नाही नेटकेशी, स्वातंत्र्याकरिता उडी घेशी, मजा भोगती इतरची, ऐशा भोळ्या शंकराशी, सौख्य लाभावे सर्व देशी, प्राप्त व्हावी मना वाटे, म्हणून केली ग्रामगीता, जागृत व्हाया ग्रामदेवता। असं हे ग्रामगीतेचं उद्दिष्ट आहे। आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण भारतभर किंवा सर्व महाराष्ट्रभर आपण पाहतो की ग्राम भागामध्ये गुरुदेव सेवा मंडळे आहेत। याचा अर्थ की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा विचार प्रवाह करणारी प्रचारक मंडळी आहे। तरीही आज ग्रामाची अवस्था अशी का आहे? काय ग्रामातील शेतकरी सुखी झालेला आहे? काय ग्राम भागातील गावातील मजूर वर्ग सुखी झालेला आहे? असं चित्र मात्र दिसत नाही। किंबहुना गाव सोडून गावातील मंडळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणे विस्थापित झाल्याचे दिसून येते। मग यावर आम्ही चिंतन केलं पाहिजे। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांचे वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे, त्यांची सामाजिक क्रांती काय आहे, त्यांचा विचार आज कशा प्रकारे समाजामध्ये ठेवला जात आहे, आणि ग्रामीण वैज्ञानिकदृष्ट्या अज्ञानी व्यक्ती केवळ तुकडोजी महाराजांचा विचार कोणत्या दृष्टीने स्वीकारत आहे, यावरही आज चिंतन होणे गरजेचं आहे। बऱ्याच अंशी आज ग्रामगीतेचा प्रचारक म्हणून बऱ्यापैकी शिकलेली मंडळी आपल्याला दिसते। आज मोठं भूषण आहे, आणि म्हणून ग्राम सुधारण्याचा मूलमंत्र उत्तम पाहिजे प्रचारतंत्र, प्रचारका वाचून सर्वत्र नडते आहे। म्हणजे आज जर ग्रामाची स्थिती आपण पाहिली तर जी पाहिजे तशी महाराजांना अपेक्षित दिसत नाही। याचं कारण असं की प्रचारक जे आहेत ते कदाचित योग्य पद्धतीने ग्रामगीता समजावून सांगण्यामध्ये यशस्वी होत नाही आहेत। आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे की प्रचार जो आहे आणि प्रचारक आहे त्यावरच संपूर्ण समाजाची भिस्त आहे। कोणता विचार समाजामध्ये प्रवाहित व्हावा आणि कोणता विचार समाजामधून निघावा, यासाठी प्रचारकावर महाराजांनी मोठी जिम्मेदारी दिलेली आहे। आणि म्हणून ग्रामग्रामासी जागवा असं महाराजांनी म्हटलेलं आहे। जाशी करणे नको काही, त्याने द्यावे देवाची ग्वाही, आपली पापे लपवावी सर्व काही पाठीमागे। हे जे म्हणतात ही उगीचच नव्हे, महाराजांचा अनुभव आहे की या समाजामध्ये काही ऐतखाऊ वर्ग आहे जे काहीच करत नाही, परंतु देवाच्या नावाने दुकाने मांडलेली आहेत आणि ते देवाच्या पाठीमागून आपलं स्वतःचं पोट भरत आहेत। हे ग्रामातील लोकांना समजलं पाहिजे आणि त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन ग्रामामध्ये पसरला पाहिजे,
यामागचा एकमेव उद्देश तुकडोजी महाराजांचा दिसतो. हे जे लोक आहेत, लोकात वाढवावा भ्रम, आपले चुकवावे श्रम, देवाची नामे चालवावे कुकर्म, त्यानेच समाज बुडविला. पहा काय म्हणतात राष्ट्रसंत. समाज कोणी बुडविला? तर ज्या लोकांनी समाजामध्ये भ्रम वाढवले देवाच्या नावाने आणि आपलं इप्सित त्या ठिकाणी साधून घेतलं, अशाच लोकांनी ग्रामातील लोकांना भ्रमिष्ट करून संपूर्ण समाज बुडविला, असं राष्ट्रसंत म्हणतात. आणि ग्रामजनता कशी आहे? अंध दुबळा भाविकपणा, तो कधीही न रुचे माझ्या मना, संत देवाची निष्क्रिय गर्जना, करील तो आस्तिक नव्हे. म्हणजे हे जे आम्ही लोक आहोत, हे अंधत्वाने अनुकरण करतो, वैज्ञानिक दृष्टिकोनातून कोणताच विचार करत नाहीत आणि म्हणून तो विचार, अंधभक्तीचा विचार, आंधळेपणाचा विचार, अंधश्रद्धेचा विचार हा राष्ट्रसंतांना कधीच भावलेला दिसत नाही. आणि म्हणून हे जे संत आणि देवाच्या नावाने केवळ गर्जना करतात, केवळ भजनामध्ये नामस्मरण करतात, अशा लोकांना कधीच तुकडोजी महाराजांनी आपला ग्रामस्थ मानलेलं नाही. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांच्याद्वारे मानव समाजाचे कल्याण होते, मानव विकासाचे प्रचार क्षेत्र जो निर्माण करतो, अनिष्ट रूढींचे निर्मूलन करून समाजात नवचैतन्य भरतो आणि उन्नतीचे मार्ग सर्वांना मोकळे करून देतो, तोच महात्मा होय. मग आम्ही प्रचारक लोकांनी विचार केला पाहिजे कसे कोणत्या व्यक्ती भारतामध्ये होऊन गेलेले आहेत जे राष्ट्रसंताच्या विचाराने महात्मा ठरतात, त्यांचा विचार आम्ही समाजामध्ये पेरला पाहिजे. राष्ट्रसंत म्हणतात कि सोच रहा था प्रभु बहुत दिन, किसको देना काम यहाँ, समय वही बस आया था, जब पुण्य उदय हो जाना था. म्हणजे या ठिकाणी प्रभू म्हणजे कोणी देव नाही, तर प्रभू म्हणजे हे ग्रामस्थ जनता आणि आमच्यासारखी प्रचारक मंडळी. यांना राष्ट्रसंत म्हणतात की माझ्यासमोर कोणीच असं दिसत नाही की ज्यांना माझं उर्वरित काम द्यावं. मग आता कोणाला निर्माण करावं लागेल? आणि म्हणून ग्रामातील लोकांना त्यांनी, आमच्यासारख्या प्रचारकांना त्यांनी जिम्मेदारी दिलेली आहे की ग्रामाशी जागवा आणि गावातील अंधश्रद्धामध्ये, भोळ्या भाबडेपणामध्ये जे जनता आहे तिला खऱ्या लोकशाही मार्गाने जागृत करा. तेव्हाच आपलं जे ग्रामगीतेचं उद्दिष्ट आहे ते पूर्ण होऊ शकते. आणि राष्ट्रहितार्थ म्हणून गावागावातील वेगवेगळ्या संघटना आहेत. या संघटनांना एकत्रित करण्यासाठी तुकडोजी महाराज आपल्याला मार्गदर्शित करतात, राष्ट्रसंत मार्गदर्शित करतात आणि त्यांनी स्वतः देशाच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी गावोगाव फिरून 1945 ते 55 या काळामध्ये संपूर्ण आखाडा संघटनांना एकत्र केलं आणि त्यांना सेवेच्या कार्यात लावलं. एवढंच नव्हे तर 1947 मध्ये नागपूर परिसरात 301 आखाड्या संघटनांचं त्यांनी नेतृत्व केलं. आणि आपल्याला सर्व परिचित आहे की त्यांनी चिमूरमध्ये
एक गर्जना केली, झाड़ झुडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे. म्हणजे हे जे भक्तगण आहेत जे केवळ भक्ती करतात त्यात त्यांनी सेनेचं काम केलं पाहिजे आणि स्वातंत्र्यामध्ये, लढाईमध्ये, मानव विकासामध्ये आपलं योगदान दिलं पाहिजे. आणि म्हणून त्यांच्याकडे जर काही नसेल तर घरी असलेले झाडू आणि दंडे यांना शस्त्र बनवलं पाहिजे आणि यामधून आपण देशसेवा केली पाहिजे असं एक भजन म्हणतात आणि आपल्याला सगळं परिचित आहे की चिमूरची क्रांती होते. आज मात्र समाजामध्ये चिंतन केलं तर आपल्याला काय दिसून येते की ग्रामगीतेचे पारायण होतात, 8-8 दिवस कार्यक्रम होतात, पण 9व्या दिवशी जर आपण समाजामध्ये पाहिलं तर चित्र मात्र विपरीत दिसते. म्हणजे इथं कुठेतरी आम्ही प्रचारकांनी चिंतन केलं पाहिजे की असं का होत आहे. मग आमची काही दिशानिर्देशनं चुकत आहेत का. समाजामध्ये जर ग्राम संघटनांमध्ये जर ग्रामगीतेचे प्रचारक आहोत तर त्या पद्धतीचं अपेक्षित महाराजांना अपेक्षित समाज घडत आहे का, याकडेही प्रचारकांनी, आम्ही लोकांनी समीक्षात्मक अवलोकन केलं पाहिजे. राष्ट्रसंत महाराज आपल्याला दिसून येईल की त्यांनी राज्यशास्त्रासाठी काही प्रमेय सांगितलेले आहेत ग्रामगीतेमध्ये, ज्याच्याकडे प्रकर्षाने आम्ही ग्रामगीतेचे प्रचारक दुर्लक्ष करताना दिसतो आणि तेच महाभारत आमच्या हातून घडत आहे. लोकशाहीचं महत्त्व सांगत असताना राष्ट्रसंत म्हणतात की लोकशाही म्हणजे लोकांचे मनोगत सिंहासनी चढावे. काय आहे लोकशाही? लोकांचा विचार सिंहासनी चढावा. लोकशाही म्हणजे लोकांचे हित लोकांकडून व्हावे हातोहात. सर्व मालक म्हणून सत्य, जबाबदारी ओळखावी. म्हणजे प्रत्येक नागरिकांनी ह्या लोकशाहीची जबाबदारी आपली काय आहे हे ओळखावी असं राष्ट्रसंत आपल्याला मार्गदर्शन करतात. तीच म्हणावी लोकशाही जेथे कोणी कामचुकार नाही. सेवा तत्पर सर्व उत्साही न्यायजन. लोकशाहीत जो सत्ताधारी तो मालक नव्हेची निर्धारी. लोकसेवेचा कारभारी जबाबदारी ही त्याची. काय म्हणतात राष्ट्रसंत की लोकशाहीत जो सत्ताधारी तो मालक नव्हेची निर्धारी. लोकसेवेचा कारभारी जबाबदारी ही त्याची. म्हणजे आम्ही जे सरकार निवडून देतो ते सरकार म्हणजे मालक नव्हे, तर त्यांच्याकडे लोकशाहीमध्ये समाजाच्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून दिलेली जबाबदारी आहे ती त्यांनी लोकांच्या विकासासाठी वापरली पाहिजे. आणि ती वापरतात की नाही वापरत त्यासाठी आम्ही ग्रामजनतेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं राष्ट्रसंत या लोकशाहीच्या प्रमेयामध्ये सांगतात. आज आम्ही पाहतो की आम्ही निवडणुकीमध्ये प्रचार करतो, मतदान कसं करतात लोक याकडे जर कटाक्षाने पाहिलं तर काय राष्ट्रसंतांना अपेक्षित मतदान प्रक्रियेच्या अगदी विरोधी चित्र आपल्याला समाजामध्ये दिसून येते. आणि म्हणून लोकशाही मतदान पद्धतीने अस्तित्वात येत नाही असते. या मतदानाचे महत्त्व मतदारांनी ओळखले पाहिजे हे सुद्धा राष्ट्रसंत आवर्जून सांगतात. म्हणजेच विश्वविख्यात ज्ञानपंडित, ज्ञानाचे प्रतीक, भारत भाग्य विधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जसं म्हटलं की मत हे मीठ मिरची नाही, मीठ मिरची एवढी त्याची किंमत लावू नका. हे तुमच्या उद्धाराचं एक साधन आहे. आणि ज्या दिवशी मताची किंमत या जनतेला पटेल त्या दिवशी
खऱ्या अर्थानं भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित होईल असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं. त्याच पद्धतीने राष्ट्रसंत सुद्धा मताचा अधिकाराच्या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करतात आणि म्हणतात, काय म्हणतात की आम्ही कसं मत केलं पाहिजे, मत कोणाला दिलं पाहिजे, कशासाठी दिलं पाहिजे, त्याचं उद्दिष्ट काय आहे हे समजावून सांगताना राष्ट्रसंत म्हणतात, नाती गोती पक्षपंथ, जातपात गरीब श्रीमंत, देवघेव भीड मुरवत, यासाठी मत देऊची नाही. म्हणजे आज आम्ही काय पाहतो राजकारणामध्ये, या पक्षाचा माणूस कसाही असो पण पक्षाची विचारधारा मला आवडते. मग एखाद्या पक्षाला आम्ही मत देतो, त्यांचे सरकार बनवतो आणि मग समाजामध्ये चित्र काय आहे आणि म्हणून मताची किंमत सांगत असताना राष्ट्रसंत काय म्हणतात की आम्ही कुठल्याही पद्धतीने जातपात पाहून मतदान नाही केलं पाहिजे, पक्षपंथ पाहून नातीगोती पाहून मतदान नाही केलं पाहिजे. आणि याचं कारण विशद करताना असं म्हणतात की भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे आपल्या मतावरती साचे, एक एक मत लाख मोलाचे, ओळखावे त्याचे महिमान. जी मताची किंमत राष्ट्रसंतांना समजली, काय आज ती किंमत आम्ही प्रचारकांनी ग्रामदेवतेला समजवण्यामध्ये यशस्वी झालो. याचं समीक्षात्मक चिंतन आम्ही प्रचारकांनी केलं पाहिजे. तर योग्य पद्धतीने जर आपण मताचा अधिकार वापरला नाही तर त्याचे परिणाम काय होतात हे राष्ट्रसंत सांगताना म्हणतात, मत हे दुधारी तलवार, उपयोग न केला बरोबर, तरी आपलाची उलटतो वार, आपणावर शेवटी. पुढे असं म्हणतात की दुर्जन होतील शिरजोर, आपल्या मताचा मिळता आधार, सर्व गावास करतील जर्जर, न देता सत्पात्री मतदान. काय दिसते आपल्याला चित्र आज? काय अवस्था आहे शेतकऱ्यांची? आज लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये गावातून शहरामध्ये उदरनिर्वाहासाठी गेलेल्या लोकांच्या परिस्थिती काय दिसत आहे? 500-500 किलोमीटर पर्यंतचं अंतर पायी तुडवत आहेत. काय दिसतं आपल्याला? राष्ट्रसंत काय म्हणतात? कोणासाठी आम्ही सरकार निवडलं? कोणासाठी ते काम करत आहे? काय ज्या जनतेने सरकार निवडलं त्या जनतेसाठी काम करताना दिसत आहे? गोरगरिबांसाठी, ग्रामातील विकास करण्यासाठी, यासाठी कटिबद्ध दिसत आहे? नाही. का? तर आम्ही नाती गोती पक्ष पंथ पैसा असं सगळं पाहून मत आमचं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या विकून टाकलेलं आहे. त्याचे हे परिणाम आहेत. काय चित्र दिसतं समाजामध्ये? किती बेरोजगारी वाढलेली आहे. कोणाची जिम्मेदारी म्हणतात राष्ट्रसंत? किती महिलांवरती अन्याय अत्याचार होत आहेत? याला कोण जबाबदार आहे? याला कोणी आवडतं घेतलं पाहिजे? हे अन्याय अत्याचार कमी झाले पाहिजे याच्यासाठी जबाबदारी कोणावर गेलेली आहे? या सर्व गोष्टींचा आम्ही विचार केला पाहिजे, समीक्षात्मक चिंतन केलं पाहिजे. आणि आजपर्यंत जरी चुका झालेल्या असतील तरीही यापुढे आम्ही खऱ्या अर्थानं सत्याचा मार्ग, ग्रामविकासाचा मार्ग आम्ही गावाला दाखवला पाहिजे. याच्यासाठी स्वतःला कटिबद्ध केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही जे समाजामध्ये दिसते ना, आज इलेक्शन आले की आमचे नवजवान तरुण काय म्हणतात? मजा आहे, मोज मजा आहे. राष्ट्रसंत काय म्हणतात? मतदान नव्हे करमणूक, निवडणूक नव्हे बाजार चुणूक, निवडणूक ही संधी अचूक भवितव्याची. निवडणूक काय आहे? तुम्हाला आम्हाला आलेली भवितव्याची चुणूक सांगणारे संधी आहे. आणि म्हणून ते करमणूक नव्हे. निवडणूक जणू स्वयंवर, ज्या हाती देणे जीवाचे बागडोर, त्यासी लावावी कसोटी सुंदर सावधपणे. काय म्हणतात राष्ट्रसंत?
काय म्हणतात की निवडणूक काय आहे? एक प्रकारचा स्वयंवर आहे. म्हणजे राजे रजवाड्याच्या वेळेला जे स्वयंवरासाठी सगळे बोलवत होते राजकुमारांना आणि राजकुमारीचा स्वयंवर भरायचा, त्यावेळेला सर्व निकषामध्ये उतरते की नाही अशा राजकुमाराचा निवड आपल्यासाठी पती म्हणून ती राजकुमारी करायची, सर्व निकष लावून. काय आम्ही आज आमचं भवितव्य चालवणारं, आमचा देश चालवणारं, ग्रामापासून तर सर्व संसदेपर्यंत म्हणजे पंचायत ते पार्लमेंट जेव्हा सदस्य निवडतो, आम्ही काय पाहतो? आम्ही मत देताना आमच्या डोक्यात कोणता विचार असतो? काय आमच्या मुलांच्या भविष्याचा विचार असतो? काय आमच्या समाजाच्या विकासाचा विचार असतो? काय आमच्या महिलांच्या विकासाचा विचार असतो डोक्यांमध्ये? काय असतो? आणि म्हणून ही किती विचित्र परिस्थिती आमच्या समोर ठेवण्यात आलेली आहे. याच्या बाबतीमध्ये तुम्ही ग्रामजनतेला जागृत करा असं प्रचारकांना ग्रामगीतेमध्ये निर्देशित करतात राष्ट्रसंत. आणि म्हणून जीवनाची जबाबदारी किती आहे निवडणुकीवरी, हे पटवून निवडणूक खरी करवावी न गोंधळता. आम्हाला प्रचारकांना काय निर्देश करतात राष्ट्रसंत? काय निर्देश करत आहेत की जीवनाची जबाबदारी किती आहे निवडणुकीवरी, हे पटवून निवडणूक खरी करवावी न गोंधळता. म्हणजे गावातील ग्रामदेवतेला, ग्रामजनतेला आम्ही प्रचारकांनी निवडणुकीच्या संदर्भाने सतर्कतेने जागृत केलं पाहिजे, मताच्या अधिकाराचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. यासाठी ग्रामगीतेमध्ये आपल्याला निवडणुकीच्या संदर्भामध्ये आणि आमच्या भविष्याच्या संदर्भामध्ये राष्ट्रसंत चिंतन करताना दिसतात. आणि राष्ट्रसंताच्या हयातीमध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, संविधान झालं, ज्या गोष्टींचा प्रचार करत स्वातंत्र्य मिळवलं आणि अगदी पहिल्याच निवडणुकीनंतर राष्ट्रसंत काय म्हणतात? बिगड़ गई सरकार की नीति, अपना पराया देखकर झुके न्याय का मान. आज जरी त्या पक्षाचे सरकार नसले तर नीती बदललेली दिसते का आपल्याला? काय होत आहे? कसं होत आहे? कर्ज बुडव्यांना कर्जमाफ केलं जात आहे आणि जगाच्या पोशिंदाला उपाशी मारलं जात आहे. आणि म्हणूनच राष्ट्रसंतांनी आम्हाला निर्देशित केले की बिगड़ गई सरकार की नीति, अपना पराया देखकर झुके न्याय का मान. आणि म्हणून आम्ही लोकांनी राष्ट्रसंतांच्या विचारांना समाजामध्ये पेरत असताना हाही विचार करणे गरजेचं आहे. अंतिमतः बंधूंनो, आम्ही सगळे लोक राष्ट्रसंतांचा विचार प्रचार घराघरात पोहोचवण्याची जिम्मेदारी घेतलेले लोक काय पाहतो, काय दिसते? मला 2 राष्ट्रसंत या पृथ्वी तलावर दिसतात. म्हणजे तुकडादास महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मी 2 पद्धतीने पाहतोय. ती माझी दृष्टी आहे. आपला सर्वांची कशी दृष्टी आहे तुम्ही ते पाहायचं आहे. पण दृष्टी अशी असावी की ज्या दृष्टीने जनकल्याण होईल. आणि म्हणून जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि संविधान लिहून सगळ्या समाजाच्या कल्याणाचे प्रावधान केले, त्यावेळेला राष्ट्रसंतांनी त्यांच्या जीवनावरती धन्य भीम भगवान, धन्य भीम भगवान असं भजन लिहिलं. आम्ही विचार केला पाहिजे. मी काय पाहतो या समाजामध्ये? मला 2 प्रकारचे राष्ट्रसंत दिसतात. एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत समाज क्रांतिकारक राष्ट्रसंत तुकड्यादासजी महाराज. दुसरे राष्ट्रसंत पाहतो मी की प्रार्थना मंदिरात बंद, केवळ आध्यात्मिक आणि ब्रह्मलीन तुकड्यादास महाराज. आता यापैकी आपल्याला निवड करायची आहे की समाजामध्ये कोणत्या राष्ट्रसंतांना प्रचारित करायचं आहे. आणि म्हणून
आम्ही आज सर्व प्रचारकांनी समीक्षात्मक संकल्प केला पाहिजे. विज्ञान समाजामध्ये पेरलं पाहिजे. जागृती समाजामध्ये सत्याच्या बाजूने केली पाहिजे आणि केलेल्या जागृतीचं फलित समाजामध्ये तपासण्यासाठी आम्ही समीक्षा पण केली पाहिजे. हे आपण सर्वजण जर सत्याने करू तरच ग्रामदेवतेचं कल्याण आहे, हित आहे, असं राष्ट्रसंघाच्या जयंतीनिमित्त त्यांनी ग्रामगीतेला जसं बुद्धाच्या चरणी अर्पण केलेलं आहे, तसंच आम्ही तुम्ही सर्व प्रचारक त्यांच्या जयंतीदिनी त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, समाज क्रांतिकारक तुकडोजी महाराज समाजामध्ये पुनर्प्रस्थापित करण्यासाठी कटिबद्ध हो, हीच जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद.